हॅलो फ्रेंड्स, आज आपण करत आहोत भाजणीचे थालीपीठ। तर आपण भाजणीसाठी कुठकुठल्या डाळी घेतल्या आहेत ते सर्व बघूया। आपल्याला खूप सारे जीवनसत्व एकाच थालीपीठापासून मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक हे थालीपीठ बनतात, सर्वांनाच घरामध्ये आवडतात, खूपच कुरकुरीत बनतात। तुम्ही यासोबत दही खाऊ शकता, चटणी, सुकी चटणी, ओली चटणी किंवा हिरवी पुदिन्याची चटणी सुद्धा यासोबत तुम्ही खाऊ शकतात। बाजारात जर तुम्ही घ्यायला जाल ना हे थालीपीठाचं पीठ तर ते खूप महाग मिळतं, अगदी 90 रुपयाला अगदी पावच किलो मिळतं। त्यामुळे आपण अगदी कमीत कमी दरामध्ये आणि खूप पौष्टिक असं थालीपीठाचं भाजणीचं पीठ आपण घरीच बनवू शकतो। तर सर्वप्रथम आपण इथे घेऊया बाजरी। तर ही बाजरी मी इथे मोठी वाटीभर घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्याच प्रमाणामध्ये आपण इथे 1 वाटीभर ज्वारी घेतलेली आहे। आता आपण 1 वाटीभर गहू घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 1 वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत। आता आपण 2 हळकुंड इथे घेतलेली आहेत। ती कडक असल्यामुळे ती काही लवकर मिक्सरमध्ये बारीक होत नाही, म्हणून काय करायचं, खलबत्त्यात थोडंसं त्याला कुटून घ्यायचं। आता मुसळीने फोडून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आपण हे छानपैकी बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छानपैकी जाडं भरड असं मिक्सरला वाटून घ्यायचं। आता आपण गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे छानपैकी कढईमध्ये भाजून घेत आहोत। अगदी एकत्र करून भाजलं तरी पण चालणार आहे। कढई मस्तपैकी लोखंडाची घ्यायची आहे किंवा जाड बुडाची घ्यायची आहे। खूप छान त्यात भाजलं जातं, अजिबात जळत वगैरे नाही। तुम्ही बघू शकता मी मीडियम टू लो फ्लेमवरती हे छानपैकी भाजून घेत आहे आणि भाजताना असं खरपूस हे धान्य झालं पाहिजे, असं ओलसरपणा त्यात अजिबात राहायला नको। आता अक्षरशः तुम्ही बघू शकता की ज्वारीचे लाह्या व्हायला लागलेले आहेत, म्हणजेच हे खूप छान भाजले जात आहे। हे धान्य भाजणं खूप महत्त्वाचं आहे। हे धान्य जर चांगलं भाजलं गेलं ना तर थालीपीठाची भाजणी ही खूप छान होते आणि थालीपीठ खमंग खुसखुशीत बनतात। आता आपण एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे फॅनखाली गार व्हायला ठेवायचं आहे, कारण की याला सुद्धा खालून घाम येतो। तर तुम्ही काय करायचं, कपड्यावर देखील टाकू शकतात, म्हणजे कपडा हा घाम शोषून घेतो आणि ज्वारी ते भाजलेलं सगळं पटकन थंड होतं। आता आपण इथे सर्वप्रथम घेतलं आहे हरभऱ्याची डाळ। तर हरभऱ्याची डाळ ही आपण अर्धा वाटी घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण अर्धी वाटी हे मसूर घेतले आहे, अख्खे मसूर, आणि त्यानंतर अर्धी वाटीभर मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटीभर मी इथे अख्खे मठ घेतलेले आहे। आता इथे आपण अर्धी वाटी सालावाली मुगाची डाळ घेतलेली आहे, तुम्ही साधी पण घेऊ शकतात। आता सर्व धान्य आपण धुवून वाळवून घेतलं तरी चालणार आहे किंवा ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आणि त्याला फॅनखाली वाळवून मग आपण धान्य घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर कधी या थालीपीठ भाजणीचा जर व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकतात। खूप प्रमाणामध्ये डाळी धान्य घ्यायचं आहे, ते भाजून घ्यायचं, चक्कीवरनं हे पीठ दळून आणायचं आहे आणि त्याचे लहान लहान पॅकेट करून तुम्ही नक्कीच विकू शकतात। कारण की माझी एक मैत्रीण आहे, ती सुद्धा याचा बिझनेस करते, तिच्याचकडनं मी हे शिकलेली आहे की भाजणीचं पीठ हे कसं तयार करायचं। तर मी हे स्वतः ट्राय केलेलं आहे घरी आणि आता सुद्धा मी नेहमीच जेव्हा माझ्याकडचं पीठ संपताना थालीपीठाचं तेव्हा मी हे सगळं धान्य भाजून मस्तपैकी ते पीठ दळून आणते आणि आयत्या वेळेस पटकन थालीपीठ बनून जातात। तर ह्यामध्ये मी नाचणी देखील घालते कधी कधी, तो माझ्याकडे तेव्हा नाचणी नसल्यामुळे मी यात नाचणी घातली नाहीये। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नाचणी सुद्धा घालू शकतात। थालीपीठाच्या भाजणीसाठी महत्त्वाचे इंग्रेडियंट्स म्हणजे ज्यांनी खूप स्वाद आणि सुगंध येतो ते म्हणजे धणे आणि जिरे। तर इथे आपण 1 वाटीभर धणे घेतले आहे, अर्धी वाटीभर जिरे घेतलेले आहे। तर एकूण आपलं 2 किलोचं पीठ इथे तयार होणार आहे। हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। साहित्य आणि प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही ते नक्की चेक करा। आता चमचाभर इथे आपण मेथी दाणे घालायचे आहेत, याने सुद्धा खूप छान स्वाद येतो थालीपीठाला आणि पौष्टिक सुद्धा असल्यामुळे तुम्ही ते नक्कीच घालायचे आहे। आता आपण धणे आणि जिरे सुद्धा खूप छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर बघायचं की हाताने तुटतात का, जर सहज तुटलं तर समजा हे खूप छान भाजलं गेलेलं आहे। आता आपण धणे, जिरे हे सगळं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण थंड करायला ठेवूया। आता दोघं पण तुम्ही बघू शकता, दोघं पण ताटे मी छानपैकी फॅनखाली ठेवून दिलेले आहेत। तर जवळपास त्याला 15 ते 20 मिनिटं सहज लागतात गार होण्यासाठी। त्यानंतर आपण हे सगळं जिन्नस एका डब्यात टाकून घ्यायचं आहे आणि चक्कीवरून दळून आणायचं आहे। त्याआधी आता आपण इथे जी मिक्सरला जी हळद आपण बारीक केली होती ना ती सुद्धा आपण त्यावर टाकून घ्यायची आहे। आता हे धान्य जे भाजलेले आहे ते आपण एका डब्यात भरून घ्यायचं आणि चक्कीवरून दळून आणायचं। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता किती छानच रंग आला आहे या पिठाला। मला नेहमीच प्रश्न पडायचा की रेडीमेड पिठाला असा रंग कसा काय येतो, तर मला आता कळलं की हळद टाकल्यामुळेच येतो। तर फ्रेंड्स, ही सुद्धा खूप छान ट्रिक आहे। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, कारण की फ्रेंड्स यामध्ये आपण धणे, जिरे, हळद टाकल्यामुळे खूप जास्त काही साहित्य टाकायची आपल्याला आवश्यकता पडत नाही। तर आता आपण करत आहोत मेथीचे थालीपीठ। तर यामध्ये मी मेथी घातलेली आहे, अगदी धुवून घेतली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे आणि जेवढे घरात मेंबर त्याप्रमाणे मी इथं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी चिरलेली मेथी, त्यानंतर तिखट, थोडंसं हिंग घातलेलं आहे, आता मीठ घालत आहे चवीनुसार आणि तीळ देखील घातलेली आहे। अगदी चमचाभर किंवा 2 चमचाभर तीळ घालायची, तीळमुळे सुद्धा थालीपीठ खूप छान दिसतात। आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि त्यात मस्त की थोडं थोडं पाणी घालत आपण याचा गोळा भिजवायचा।
आता हे थालीपीठ भाजणीपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं बनवू शकतात. जसं की आता मी इथे मेथीचे बनवत आहे, तुम्ही कांद्याचे बनवू शकतात, पालकाचे बनवू शकतात, कांद्याची पात वापरून करू शकतात किंवा मग लाल माठ आहे त्याचं बनवू शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही थालीपीठ इथे बनवू शकतात. आता आपण थालीपीठ बनवायचे कपडा घेतला आहे बघा कॉटनचा, त्याला ओला करून घ्यायचा. आता हा कपडा आपण एका पोळपाटवर टाकायचा, त्यात थोडं थोडं पाणी टाकत टाकत तो कपडा ओलसर करायचा आणि त्यानंतर जो आपण गोळा भिजवला थालीपीठाचा त्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा. जेवढं तुम्हाला लहान मोठं करायचं असेल ना तितकं आपण गोळा घेऊ शकतो, त्याप्रमाणे हे थालीपीठ लहान मोठं बनून जातं. आता हे थालीपीठ आपण हाताने छानपैकी थापायचं आहे. थापायचं म्हणजे काय करायचं की आपले बोटांचे पण ठसे त्यावरती उमटले पाहिजे, तेव्हा जे थालीपीठ खूप छान दिसतात बनल्यानंतर. तुम्ही आता बघू शकता की थालीपीठ आपलं थापलं गेलेलं आहे. तव्यावर तेल टाकायचं आहे. तवा शक्यतो लोखंडाचा इथे वापरायचा आहे. खूप छान खरपूस थालीपीठ बनतात ह्या तव्यावरती. तेल लावल्यानंतर आपण आता काय करायचं, कपडा उचलायचा आहे बघा थालीपीठाचा आणि डायरेक्ट कपडा आपण हा तव्यावर टाकायचा आहे. थोडंसं आपण हाताने दाबून घ्यायचं आहे. कपडा हलका तसा बाहेर काढायचा आहे. कपडा सहज निघतो, कपड्याला आपण आधीच पाणी लावलेलं असल्यामुळे कपडा सहज निघतो. आता आपण त्यावर तेल टाकायचं आहे. थालीपीठाच्या मधोमध सुद्धा एक होल पाडण्याची प्रथा आहे. कोणी बायका 1 होल पाडतात, कोणी 5 होल पाडतात. त्याचं मागचं कारण म्हणजे असं आहे की आपण जेव्हा थालीपीठ तव्यावर टाकतो ना त्याच्यामधून वाफ ही बाहेर पडते आणि वाफ निघाल्यामुळे थालीपीठ हे छान खरपूस बनतात आणि असे खरपूस थालीपीठ चवीला खूप छान लागतात आणि खाताना सुद्धा छान त्याच्यामध्ये क्रंच असतो. आणि जर तुम्ही वाफ जर नाही काढली किंवा होल नाही पाडलं तर मात्र हे थालीपीठ मऊ बनतात, अगदी ते मऊसूद लागतं. मग तसे थालीपीठ खायला अजिबात मजा येत नाही. तुम्ही फ्रेंड्स बघू शकता की आपले बोटांचे पण रस्ते छानच उमटलेले आहेत. आता आपण दुसरं थालीपीठ करायला घेऊया. त्यावर आपण तीळ कशी लावायची आहे ती तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओमध्ये. प्रत्येक वेळी दुसरं थालीपीठ थापताना कपड्यावरती पाणी टाकायला विसरायचं नाही. आता हे थालीपीठ आपलं छानपैकी थापून झालेलं आहे. त्यावरती आपण होल पाडून घेतलेलं एक. आता आपण त्यावरती छानपैकी तीळ टाकायची. तीळ आपण कशी टाकत आहोत बघा, अशी छानपैकी वरतून ही तीळ अशी छान पेरायची, त्याला दाबून घ्यायची आहे. म्हणजे खूप सुरेख दिसतं थालीपीठ हे आणि चवीलाही खूप छान लागतं. तर आता तुम्ही बघू शकता की आपले थालीपीठ होत आलेले आहेत. थालीपीठं करताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम असायला हवी. खूप हाय फ्लेमवर जर तुम्ही कराल ना तर ते खूप जळण्याची पण शक्यता असते. त्याचबरोबर ते खालून होऊन जातात पण ते आतून कच्चे राहतात. त्यामुळे सुद्धा आपण ही जे गॅसची जी फ्लेम आहे ना ती लो टू मीडियम ठेवायची आहे. आता आपण हा दुसरे थालीपीठ टाकून घेतलेलं आहे बघा. अलगद असा कपडा मी बाहेर काढून घेतलेला आहे. आता आपण लगेचच आपण त्यावर तेल टाकायचं आहे, म्हणजे थालीपीठ तव्याला चिटकत नाहीत आणि खूप छानच बनतात. आता हे थालीपीठ आपण जवळपास 1 मिनिटाने उलटवलेलं आहे बघा. थालीपीठ असे असतात ना की त्याला आपण शेकायला थोडासा वेळ द्यायचा आहे. ते खूप छान शेकले गेले पाहिजे दोघं बाजूने आणि त्यामुळे ते आतून सुद्धा खूप छान बनतात, गचगच लागत नाहीत. हे पोळीसारखं नसतं. पोळी कशी आपण पटापट उलटवतो की नाही तसं थालीपीठाचं अजिबात नसतं. थालीपीठ असे बारीक किंवा जाडसर दोघी पद्धतीचे आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान थालीपीठ इथे बनलेले आहेत. मी असे मोकळे ठेवते बघा, एकावर एक कधीच थालीपीठ ठेवायचे नसतात. टोपलीच्या कडेने आपण हे थालीपीठ रचायची आहेत, त्याची वाफ निघून जाते. त्यानंतर थोडीशी वाफ निघाली की मग तुम्ही एकावर एक ठेवू शकता. मस्त महाराष्ट्रीयन थालीपीठ आणि चटणी तर तयार झालेली आहे. सोबत कांदा, मुळा, काकडी आणि दही आणि शिवाय तोंडी लावायला लोणचं आहे आणि चटणी आहे आपली खोबऱ्याची. तुम्ही सुद्धा ह्यासोबत सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतात. खूप सुरेख लागतात मैत्रिणींनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मला सांगू शकतात की व्हिडिओ आवडला की नाही. त्याचबरोबर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि हो सबस्क्राईब सुद्धा करा बरं का. तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.